हिवाळा पावसाळा असो किंवा उन्हाळा, इडली खायची इच्छा तर सगळ्यांचीच होते. पण थंडीमध्ये इडलीचं पीठ आंबवायचं म्हणलं तर टेन्शन मात्र सगळ्यांनाच येतं. पण आज याच प्रश्नाचं उत्तर ना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या पिठापासून ना तुम्ही टम्म फुगणार आहे ना इडल्या पण मात्र सहज करू शकताय आणि त्याच्यापासून जाळीदार मस्त असे डोसे सुद्धा बनवू शकताय. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र नक्कीच करा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 वाटी तांदूळ घ्यायचेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. तर तांदूळ वापरताना कधी पण जुने तांदूळ वापरा, जेणेकरून ना तुमच्या इडल्या अशा मऊसूत आणि जाळीदार होतील. तर तुम्हाला जर रेशनिंगचा तांदूळ नाही भेटला ना तर त्याऐवजी ना तुम्ही कोणताही जुना कोलम तांदूळ वापरू शकताय. तर तांदूळ आणि उडदाची डाळ याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्याला ना 9 ते 10 तासांसाठी भिजत ठेवायचं. लक्षात घ्या, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला भिजत घातलेलं. उडदाच्या डाळीमध्ये ना 1 चमचा मेथीदाणा घालायचा आणि त्याला रात्रभर भिजू द्यायचं. जर तुम्ही रविवारी इडल्या बनवताय ना तर तुम्ही हे काम शुक्रवारी संध्याकाळीच करा, कारण थंडीमध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो की पीठ आंबत नाही. तर तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी जर पीठ भिजत घातलं तर तुम्ही शनिवारी सकाळी मात्र हे पीठ मिक्सरला वाटण करून घेऊ शकताय. तर हे बघा, आता याच्यातलं ना अगदी थोडंसं पीठ साईडला काढायचं, तांदूळ साईडला काढायचे आणि त्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं. लक्षात घ्या, पाण्याचं प्रमाण अजिबात ठेवू नका. अगदी थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल, पण जास्त पाणी वापरून ना पीठ बारीक करून घेऊ नका. तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यात मी पीठ काढलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी वापरून ना त्याला आपल्याला बारीक असं फेटून घ्यायचं. तर हे बघा, अगदी पातळ नाही करायचं. पाण्याचा वापर खूप कमी करता येईल तेवढा कमी करायचा आणि अगदी बघू शकता किती त्याचं बारीक अशी पावडर सारखी पेस्ट झालेले, एवढं बारीक त्याला आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं. आता हे सगळं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता लक्षात घ्या, आपल्याला ना उडदाची डाळ बारीक करायची. तर उडदाच्या डाळीसाठी ना तेच भांडं वापरू नका. ते भांडं तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, कोरड्या फडक्याने पुसून घ्या आणि मग त्या भांड्यामध्ये तुम्ही उडदाची डाळ वाटू शकता. नाहीतर एखाद्या छोट्या भांड्यामध्ये केली तरी चालेल. आणि याच्यामध्ये सुद्धा ना जितका कमी होईल तितका कमी पाण्याचा वापर करून मग त्याला मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचंय. आता हे मिश्रण सुद्धा सगळं वाटण करून एका त्याच भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात, ज्याच्यामध्ये आपण तांदूळ काढून घेतलेले, तांदळाचे पीठ काढून घेतलेलं. तर हे बघा, सगळं पीठ आपलं त्याच्यामध्ये काढून झालेलं आहे. आणि आता ना आपल्याला हे पीठ सगळं एकत्र त्याच्यामध्ये काढून झालं की आपल्याला पोहे सुद्धा भिजवून घ्यायचे. तर ज्या वाटीने तांदूळ उडदाची डाळ मोजून घेतलेली, अगदी त्याच वाटीने ना मी इथे पोहे सुद्धा मोजून घेतलेले आहेत. तर हे पोहे अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचंय, पाणी निथळून घ्यायचं आणि मग ह्या पोह्यांना आपल्याला मिक्सरमध्ये जितकं कमी होईल तितकं पाणी कमी वापरून मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं. तर हे बघा, याचं वाटण सुद्धा करून झाले आणि आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये आपण याला काढून घेऊयात. तर काढून झाल्यानंतर त्याला एकदम मोठ्या पळीने ना चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर मग ना हाताने त्याला व्यवस्थित असं ढवळून घ्या. ही स्टेप करणं ना खूप गरजेचं आहे बरं का. याच्यासाठी अजिबात कंटाळा करू नका, कारण हे जर नाही केलं ना तुम्ही तर तुमच्या इडल्या अशा मऊसूत पण होणार नाहीत आणि स्पॉन्ज सारख्या अशा फुगणार पण नाहीत. तर हे बघा, व्यवस्थित असं 1.5 ते 2 मिनिटं ना त्याला व्यवस्थित असं ढवळून घेणं खूप गरजेचं आहे बरं का. तर व्यवस्थित असं 1-2 मिनिटासाठी त्याला चांगलं मिक्स करून घेतलं की आता ह्या पिठाला ना आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं. तर मी ही स्टेप मात्र मी करते. जर तुम्हाला टोपामध्येच ठेवायचं असेल टोपामध्ये ठेवलं तरी चालेल, पण मी नेहमी डब्यामध्ये काढून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतीही हवा जात नाही. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय की डब्यामध्ये पीठ किती आहे आणि मी जागा किती शिल्लक ठेवली त्याला. तर एकदा मी तुम्हाला माप घेऊन सांगते याचं. हे बघा, अगदी हाताने जर मोजून घेतलं तर एवढी जागा त्याच्यामध्ये शिल्लक आहे, एवढी जागा त्याच्यामध्ये शिल्लक आहे, तुम्ही बघू शकताय. आता याला ना आपल्याला एवढंच पीठ आपलं नंतर आंबणार आहे बरं का. त्याच्यासाठी आता ह्याला झाकण लावायचं आणि पुढची स्टेप करायची, जी हिवाळ्यामध्ये केली तर खूपच बरी पडते. तर इथे ना मी एक तवा गरम करून घेतला. तवा ना खूप चांगला गरम करून घ्यायचा, गॅस बंद करायचा आणि याच्यावरती जो डबा आपण घेतलेला ना तो डबा आपण याच्यावरती ठेवून देऊयात. तर डब्याचं झाकण लावलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि याला ना आता आपल्याला रात्रभर, म्हणजे जर तुम्ही सकाळी बारीक करताय ना तर सकाळपासून दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे एक 10-11 वाजता जर तुम्ही मिक्सरला वाटण करून घेतलं ना तर तिथून पुढे सकाळी 8-9 वाजेपर्यंत तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की त्या ठिकाणी ना हवा कोणतीच लागणार नाही. आणि तुम्ही बघू शकता की दुसऱ्या दिवशी तुमचं पीठ किती छान असं फुगलेलं आहे. बघू शकता किती छान फुगलेलं आहे पीठ असं. याच्यापासून तुम्ही इडल्या अगदी सोयीच्या करू शकता, तुमच्या इडल्या खूप छान बनतील. पण ज्या स्टेप तुम्हाला सांगितल्या ना त्या स्टेप करण्यासाठी कंटाळा अजिबात करू नका. ह्या स्टेप जर फॉलो केल्या तर अगदी तुमचं इडलीचं पीठ असंच होईल आणि छान सुद्धा आंबेल सुद्धा. तर आता हे बघू शकता किती छान त्याला जाळ्या तयार झालेल्या आहेत. आता हे सगळं पीठ आपल्याला असंच नाही वापरायचं. यातलं थोडं करून पीठ ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत.
तर हे बघा अगदी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सगळं पीठ ना आपण एका टोपामध्ये काढून घेऊया। तर हे बघा एका टोपामध्ये मी हे सगळं पीठ काढून घेतलंय आणि याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चवीनुसार मीठ घाला आणि अगदी पाव चमचा इतका ना याच्यामध्ये सोडा घालायचा, खाण्याचा सोडा वापरायचा आणि परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता ह्या स्टेजला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं, कारण आपण सुरुवातीला आता आपण याच्यापासून ना इडल्या बनवणार आहोत। तर याच्यामध्ये अजिबात आता पाण्याचा वापर करू नका बरं का, तेवढ्याच पिठामध्ये आपल्याला इडल्या बनवून घ्यायचंय। तर आता हे बघा माझ्याकडे इडली पात्र आहेत ना ती जुन्यातली आहेत, जर तुम्हाला अशातली जर तुमच्याकडे इडली पात्र असतील ना तर खूपच चांगली, कारण आता जे नवीन बऱ्यापैकी इडली पात्र मिळतात ना त्यांना अशी ना छोटी छोटी होल नसतात, त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण इडली त्याच्यामध्ये बनवतो की नाही तर ती इडली आपली ओलसर होते। तर शक्यतो तुम्हाला जर इडली पात्र भेटली तर अशा पद्धतीची घ्या की त्यांना छोटे छोटे होल असतील। तर आता यांना ना सगळ्यांना तेल लावून घ्यायचं आणि तेल व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि मग ही सगळी इडली पात्र आपल्याला व्यवस्थित अशी भरून घ्यायची। भरताना एका गोष्टीची फक्त काळजी घ्या की त्याच्यामध्ये ना अगदी थोडीशी जागा राहिली पाहिजे की त्या इडल्या आपल्या चांगल्या फुगतील। तर त्याच्यासाठी अगदी थोडीशी जागा ठेवायची। इडल्यामध्ये सगळे इडली पात्र सगळी भरली की त्याला अगदी थोडंसं हलवून घ्यायचं की ते एका जागेवरती बसणार नाही आणि मग सगळी इडली पात्र भरून झाली की मग आपण त्याला भांड्यामध्ये ठेवून घेऊयात। तर त्या अगोदर ना मी गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये ना 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर ना एक मी लिंबू असतं ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बरं का, जेणेकरून आपलं भांडं काळं पडायला नको। आता पाण्याला चांगली उकळी आली ना की मग त्याच्यामध्ये एक एक करून आपण इडली पात्र ठेवून देऊयात। ते इडली पात्र ठेवताना एका गोष्टीची काळजी घ्या, साईडला जे मोठे होल असतात की नाही त्याच्यावरती आपलं दुसरं इडली पात्र आलं पाहिजे, जेणेकरून खालून जी वाफ लागणार की नाही ती आपली वाफ वरच्या इडलीला लागेल, जेणेकरून आपल्या इडल्या चांगल्या ओल्या होणार नाहीत आणि फुगायला सुद्धा मदत होईल। तर सगळी इडली पात्रांची भांडी आपण याच्यामध्ये अशीच व्यवस्थित ठेवून देऊयात। आता याला झाकण लावायचं आणि झाकण लावून गॅसची फ्लेम ना अगदी मीडियम करायची याची आणि मीडियम गॅसवरती ना आपल्याला याला 10 मिनिटं इडल्या आपल्या चांगल्या शिजवून घ्यायच्या। 10 मिनिटात इडल्या चांगल्या शिजतात बरं का, 10 मिनिटांमध्ये होऊन जाईल। तर 10 मिनिटं आपल्या इडल्या चांगल्या शिजलेल्या आहेत, झाकण काढून आता बघूयात आपल्या इडल्या कशा शिजलेत। गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि एक सुरी असेल ना तर ती रोवून बघायची, जर आपली सुरी जर एकदम व्यवस्थित निघाली, त्याला कुठेही चिकटलेलं नसेल पीठ, तर समजून जा की तुमच्या इडल्या अगदी चांगल्या शिजलेल्या आहेत। आता याला ना आपण पूर्ण व्यवस्थित काढून थंड करून घेऊयात। एक गोष्ट लक्षात घ्या, इडली काढल्यानंतर ना व्यवस्थित अशी थंड करून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता इडल्या किती छान आपल्या फुगलेल्या आहेत, व्यवस्थित अशी थंड करून घ्या आणि मग हाताने सुद्धा तुम्ही इडल्या काढायला घ्याल ना तर अगदी सहज निघतील, त्याला तुम्हाला सुरी लावायची सुद्धा अजिबात गरज पडणार नाही, अगदी सहज निघतायत की नाही तुम्ही बघू शकताय, त्याला सुरी लावायची पण अजिबात गरज पडणार नाही। सगळ्या इडल्या अशा सहज आपण मोकळ्या करून घेऊयात। तर आता हे बघा मी तुम्हाला याच्यातला ना 1 ते 2 इडल्या दाखवते की किती इडल्या आपल्या मऊसूद अशा झालेल्या, त्याला असं एकदा दाबून बघायचं आणि बघा हाय तर आपल्या शेपमध्ये परत इडल्या येत आहेत की नाही। दुसरी सुद्धा इडली तुम्हाला मी एकदा दाखवते, हे बघा अगदी त्यांच्या हाय त्या शेपमध्ये परत येतात आणि एक इडली मी तुम्हाला मोडून पण दाखवते। हे बघा किती छान आपल्या इडल्या झालेल्या आहेत, किती छान अशी इडलीला आपल्या जाळी तयार झालेली आहे। अगदी अशाच इडल्या तयार होतील जर तुम्ही मी सांगितलेलं सगळ्या स्टेप व्यवस्थितपणे फॉलो केल्या ना, तर अजिबात तुमच्या इडल्या अशा कडक होणार नाहीत, खाताना दाताखाली लागणार नाहीत, अगदी चांगल्या बनतील। आता याच्यासोबत ना आपण एक चटणी बनवणार आहोत, तर चटणीसाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं। तर इथे ना मी पाव कप इतकं शेंगदाणे घेतलेले, ज्यांना अगोदर भाजून त्यांची सगळी साल काढून घेतली आणि त्याच्यामध्येच आता पाव कप इतकी आपल्याला भाजकी चणा डाळ घालायची। आता या सगळ्याला आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही, कारण ऑलरेडी हे सगळं भाजलेलंच असतं, त्यासाठी फक्त 1 मिनिट फक्त त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता याच्यामध्येच ना 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 3 हिरव्या मिरच्या अशा मधून मी तोडून घातलेल्या आहेत। आता यांना सुद्धा व्यवस्थित असं आपण याच्यामध्ये भाजून घेऊया, त्याला फक्त जास्तीत जास्त अर्धा किंवा 1 मिनिट भाजायचं, जोपर्यंत अद्रकचा कच्चापणा निघून जातोय। आता या स्टेजला ना आपल्याला याच्यामध्ये ना आपण पाऊण कप इतकं ओलं खोबरं घालणार आहोत, ज्याला किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं। आता ते घातल्यानंतर परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। खोबरं घातल्यानंतर त्याला जास्त वेळ परतवू नका बरं का, नाहीतर ना खोबऱ्याला असे डाग पडायला लागले ना की चटणी सुद्धा आपली काळपट दिसेल। तर याला व्यवस्थित असं भाजून घेतलं की आता ह्याला काढून ना आपण एका प्लेटमध्ये थंड करून घेऊयात। तर ह्याला आता 1 मिनिट पण नाही, 1/2 मिनिट फक्त परतवून घ्यायचं आणि आता ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता एका प्लेटमध्ये काढलं की त्याला व्यवस्थित असं थंड झालं की मग एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि त्याची आपण पेस्ट करून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडीशी चिंच घालूयात आपण त्याच्यामध्ये आणि अगदी थोडंसं मीठ।
तर मीठ इथे थोडंसंच वापरा. जर तुम्हाला वाटलंच की मिठाचं प्रमाण कमी आहे तर परत तुम्ही थोडंसं मीठ त्याच्यामध्ये वाढवू शकताय. आता अगदी थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरला वाटण होईल तेवढंच पाणी वापरा आणि मग त्याचं मिक्सरला पण वाटण करून घेऊयात. आता हे बघा, ही चटणी आपली किती घट्ट तयार झाली. ज्या लोकांना चटणी घट्ट आवडते ना त्या लोकांसाठी ही चटणी ठीक आहे. पण जर तुम्ही इडली सोबत जर चटणी खात असाल ना तर घट्ट नाही तर ती पातळ चटणी असेल तर मात्र भारीच लागते. तर अगदी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवा आणि जर तुम्हाला वाटतच असेल की हे पाणी अजून कमी आहे तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही अजून पाण्याचा वापर कमी जास्त करू शकताय. आता हे बघा, अगदी एवढं असलं तरी ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त आणखी पातळ करायची मला गरज नाही वाटत आहे. तर अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये वाढवायचं. एखाद किंवा अर्धा ग्लासभर पाणी वाढवलं तर ह्याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर आता दुसरीकडे ना मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला. तर त्याच्यामध्ये ना 1.5 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घ्यायचं आणि ह्या तडका पॅनमध्ये ना तेल गरम झालं की सगळ्यात पहिल्यांदा 1/2 टीस्पून मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालून घेऊयात. जिरे तडतडले की कढीपत्ता घालायचा आणि कढीपत्ता घातला की इथे मी 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या, त्यांना मधून चिरून घेतलेल्या. तर हे ना मिश्रण आपण आपल्या चटणीवरती घालून घेऊयात. तर हे बघू शकता किती छान आपला तडका चरचरीत बसलाय की नाही आणि आपली चटणी सुद्धा तयार झाली. तर आता एका प्लेटमध्ये इडल्या सर्व करूयात आणि त्यासोबतच आता चटणी सुद्धा. आता बघू शकता चटणी सुद्धा सर्व केलेली. आता यासोबत ना मी सांबर सुद्धा सर्व करणार आहे बरं का. पण तुम्हाला खरं सांगू का, सांबरचा व्हिडिओ ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टॅग करणार आहे. तिथे जाऊन तुम्ही एकदा नक्की चेक करा. सांबरचा व्हिडिओ मी तुम्हाला तिथे शेअर नाही केलेला कारण जर तो व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ आपला खूपच मोठा होईल. त्याच्यासाठी मी खाली लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, एकदा जाऊन नक्की चेक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मात्र मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. याच पिठाचे ना मी तुम्हाला डोसे सुद्धा करून दाखवते. तर डोसा करण्यासाठी नाही ते मी एक पॅन गरम करायला ठेवलेला, त्याच्यावरती अगदी थोडंसं इतकं पाणी घालायचं आणि आता हे पाणी ना आपण एका कपड्याने पुसून घेऊयात. टिश्यू पेपरने सुद्धा पुसू शकताय. आता त्याच्यावरती अगदी थोडंसं डोशासाठी बॅटर घालायचं. आता लक्षात घ्या, डोशासाठी जर तुम्ही बॅटर बनवत असाल ना तर अगदी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला. अगदी थोडंसं जास्त पाण्याचा वापर करू नका. आणि ह्याला तुम्हाला पातळ पाहिजे तसं पातळ डोसा किंवा जाड पाहिजे तसं तुम्ही जाड डोसा पण बनवू शकता. आता मी फक्त तुम्हाला इथे डोसा कसा बनवायचा मी हे नाही दाखवते तुम्हाला, फक्त या पिठापासून तुम्ही इडली आणि डोसे कसे बनवू शकता ना हे मी तुम्हाला सांगितले. आता डोसा कसा बनवायचा असेल ना याचं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एकदा मला कमेंटमध्ये मात्र नक्की विचारा. त्याची पण ते कसं बनवायचं ना ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल. आता आपल्याकडे ना डोशाचे तवे अगदी छोटे छोटे असतात. त्याच्यासाठी ना आपण याला असं ना हँडलला पकडून अगदी थोडंसं व्यवस्थित असं हलवून घेऊ शकतोय. ह्याला असं थोडंसं म्हणजे एका ठिकाणी न पकडता हलवून त्याला ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, शेकून घ्यायचं आणि मग त्याला एखादा स्पॅच्युला घालून ना त्याला आपण चारी कोपऱ्याने ना व्यवस्थित असं मोकळं करून घेऊयात. तर आता हे बघा, खालच्या बाजूने मी सुद्धा दाखवते तुम्हाला आपला डोसा कसा भाजलेला आहे. तर हे बघा, अगदी छान असं आपला डोसा भाजलेला आहे. किती सुंदर तयार झाले तुम्ही बघू शकताय. आणि आता ह्याला आपण काढून घेऊयात. तर आता हे बघा, डोसा किती मऊसूत आपला तयार झालेला आहे. अजिबात कडक डोसा अजिबात तयार होत नाही बरं का. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असला तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.